हॅलो फ्रेंड्स, एनजी मेजवान या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पत्ता गोबीची भाजी कशी करायची। इथे आपण एकदम क्विक आणि इन्स्टंट अशी भाजी बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघूया या भाजीसाठी लागणारी सामग्री आहे पत्ता गोबी, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, सांबार, शेंगदाण्याचे कूट, जिरं लसूण आलं यांची पेस्ट, तेल, तिखट आणि मीठ। चला मग तुम्हाला या सामग्री मी एकदा दाखवून देते। बघा, ही आहे आपली ही भाजी करण्यासाठी लागणारी सामग्री। हे बघा, इथे मी सांबार असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे। हे आहेत बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, ही आहे शिमला मिरची बारीक काप केलेले, हे आहे 2 टोमॅटो बारीक कापलेले, हे जिरं आलं लसूण आणि सांबार यांची पेस्ट, तेल, इथे मी पत्ता गोबीचे बारीक बारीक काप धुवून घेतलेले आहे आणि इथे शेंगदाणे तव्यावर भाजून बारीक कूट केलेले आहे आणि इथे चवीप्रमाणे मीठ, हळद आणि चवीप्रमाणे तिखट। ही आपल्याला ही भाजी करण्यासाठी लागणारी सामग्री आहे। शिमला मिरची ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। आता आपण कृतीकडे वळूया। सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय। याच्यामध्ये टाका तेल। तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वप्रथम मिरच्या। आपण जिरं टाकणार नाही आहे, आपण त्या जिरं लसण आणि आलं त्या पेस्टमध्ये जिरं घातलेलं आहे, म्हणून तेलामध्ये जिरं घालण्याची इथे गरज नाही। सर्वप्रथम तेल गरम झाल्यावर इथे टाका मिरच्या, मग टाका शिमला मिरची। आपल्याला सुरुवातीला मिरच्या आणि शिमला मिरची ह्या दोन्ही पण तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आहे। ह्या कच्च्या राहता कामा नये, नाहीतर ह्या पचायला जड असतात आणि पोट दुखण्याची शक्यता असते, म्हणून ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्या शिमला मिरची आणि आपल्या साध्या हिरव्या मिरच्या। मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या मिरच्या छान तेलामध्ये भाजून घ्या। हे बघा, इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। ह्या मिरची या प्रकारे अशा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपल्या मिरच्या इथे झालेल्या आहे। तुम्ही एक मिरची दाबून बघा, ती जर लगेच गळली म्हणजे तुमची मिरची झालेली आहे। ह्या मिरच्या झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहे टमाटे, टमाट्याचे बारीक काप। टमाट्याचे काप घालून झालेले आहे, इथे छान परतवून घ्या परत। आणि आपण इथे टाकणार आहे आता जिरं आलं आणि लसण यांची पेस्ट। साधारणतः 2 ते 3 चमचे आपले टेबलस्पून ही आपण याच्यामध्ये पेस्ट घालणार आहे। आपल्याला आता हा टमाटा छान याच्यामध्ये पूर्ण गळू द्यायचा आहे। तुम्हाला जर हे लवकर गळवायचे असेल टमाटे, तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता। अशा प्रकारे मीठ टाकल्याने इथे टमाट्याचं पाणी लवकर सुटते आणि आपले टमाटे लवकर असे गळतात, म्हणून आपल्याला भाजीत जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी इथे आधीच टाकून देते, म्हणजे हे आपले टमाटे आणि शिमला मिरचीतलं पाणी गळवायला आपल्याला मदत करते। तर हे बघा, मीडियम टू हाय फ्लेमवर हे असं छान परतवून घ्या। हे बघा, इथे टमाट्याला तेल सुटण्याला सुरुवात झालेली आहे, याचा अर्थ आपले टमाटे गळत आहेत लवकर। मीठ टाकल्यामुळे इथं पाणी सुटले टमाट्याला, तर टमाटे आपले छानपैकी गळलेले आहेत, म्हणून आपण इथे आता तेलामध्ये टाकणार आहे हळद आणि तिखट। टमाट्याला तेल सुटल्यावरच हळद आणि तिखट टाका तुम्ही, म्हणजे त्या तेलामध्ये हळद आणि तिखट छान आपली फ्राय होईल। ते बघा, हळद आणि तिखट आपली घालून झालेली आहे टमाट्यामध्ये। इथे टमाट्याच्या फोडी अजून पण आपल्याला अशा साबूत साबूत दिसत आहेत, त्या चमच्याने थोडा ठेचून घ्या। आणि आता आपण टमाटे आपल्याला अजून गळवायचे आहेत, तर आपण इथे 2 ते 3 मिनिटं याच्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे आपले टमाटे छान गळतील। ते 2 ते 3 मिनिटं असंच ठेवणार आहे आपण। बघा, इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आपण आता हे उघडून बघूया। हे बघा, हे टमाटे छान आता इथे गळलेले आहेत। बघा, याला तेल पण सुटलेलं आहे। आपल्या या सारणाला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं सगळं सारण तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे। बघा, टमाटे पण पूर्ण गळलेले आहे। आता पूर्ण सगळ्या आपल्या वस्तू फ्राय झाल्यावर सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहे पत्ता गोबी।
बघा सगळी पत्ताकोबी यात टाकलेली आहे. पत्ताकोबी आपल्याला चिरून आणि छान धुवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आता पाणी टाकण्याची गरज नाही. मी ही पत्ताकोबी इथे धुवून घेतलेली आहे, तर पत्ताकोबीमध्ये थोडं थोडं पाणी आहेच. आपल्या पत्ताकोबी शिजायला तसंही 1 कप पाणी लागणारच होतं. तर पाणी न टाकता पत्ताकोबीच धुवून घ्या, म्हणजे ती स्वच्छ पण होईल आणि आपल्याला वरून असे वेगळं पाणी टाकायची गरज नाही पडणार. तर हे बघा सुरुवातीला तर खूप पॅन भरून पूर्ण गंज भरून दिसते ही पत्ताकोबी, पण ही लवकर चिमते, कॉन्टॅक्ट होते अशी वाफेने. तर ही छान कालवून घ्या. तर हे बघा कालवल्यानंतर वाफेमुळे ती पत्ताकोबी फार चिमली आहे. आपण जेव्हा याच्यावर झाकण ठेवू तेव्हा ती अजून हाफ होऊन जाणार आहे. तर छान कालवणं इथं गरजेचं आहे. तर आता याच्यावर झाकण ठेवा आणि 5 मिनटं पत्ताकोबी शिजू द्या. हे बघा इथे 5 मिनिट झालेले आहे. 5 मिनिटानंतर आपण चेक करू आपली पत्ताकोबी कशी शिजली आहे. हे बघा याच्यामध्ये चांगली वाफ जमा झाली आहे आणि पत्ताकोबी आपली इथे चांगली शिजलेली पण आहे. याला मध्ये मध्ये झाकण उघडून असा चमचा फिरवण्यात गरजेचं आहे, नाही तर आपली पत्ताकोबी खाली गंजाला चिटकण्याची शक्यता असते. आपण परत त्याच्यावर झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं अजूनही पत्ताकोबी शिजू देऊ. तर बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आपण आता उघडून बघू. हे बघा पत्ताकोबी आता आपली इथे पूर्णपणे शिजलेली आहे. बघा थोडी थोडी गंजाला लागायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली पत्ताकोबी शिजलेली आहे. बघा पूर्ण चिमली आहे, कच्ची बिलकुल पण राहिलेली नाही आहे ही. याच्यामध्ये छान असा चमचा फिरवा एकदा आणि इथे आपली पत्ताकोबी रेडी आहे. आता ही पत्ताकोबी अशी मोकळी मोकळी व्हायला आणि खमंग अशी चव लागायला याच्यामध्ये आपण लास्टली टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाणे मी तव्यावर भाजून घेतलेले आणि मिक्सरवर बारीक फिरवून घेतलेले आहे. शेंगदाण्याचं कूट टाका, छान कालवून घ्या. तुम्ही आता फ्लेम हाय पण करू शकता. आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट छान असं म्हणजे त्याचा कच्चा वास नाही लागला पाहिजे भाजीला. फुल गॅस करून मस्त कालवून घ्यायचं आहे. हे बघा आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहे आता सांबार म्हणजेच कोथिंबीर. हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर चमचा फिरवणं अत्यंत आवश्यक आहे, नाही तर शेंगदाण्याचा कच्चा कच्चा वास भाजीला राहतो, तो लागता कामा नये. तर बघा इथे सांबार पण टाकून झालं आहे. आता भाजी मस्तपैकी कालवून घ्या. हे बघा आता भाजी खालून गंजाला चिटकती आहे, त्याने पण खमंग वास लागतो, पण जास्त पण नका चिटकू देऊ. हाय फ्लेमवर चमचा फिरवणं गरजेचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कच्चा वास राहणार नाही, भाजीला खमंग अशी चव पण लागेल. बघा मी इथं गॅस ऑफ केला आहे. आपली भाजी इथे रेडी आहे. आता ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला मी सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून दाखवते. खूप इन्स्टंट भाजी आहे. 10 ते 12 मिनटात आपली ही भाजी रेडी होणार आहे. सुकी भाजी तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायला पण ही भाजी एकदम मस्त आहे. आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला टाईम नसेल काही करायला तर ही भाजी अत्यंत सोपी आहे. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा ह्या भाजीचा फायनल लुक आहे. सिमला मिरचीमुळे या भाजीला एकदम छान चव लागते. भलेही सिमला मिरची ऑप्शनल आहे याच्यामध्ये, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सिमला मिरची टाकून ही पत्ताकोबी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागेल. आणि तुमची भाजी कशी झाली आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.